कढी पकोडा हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी आलं ना? चला तर मग एस आर थोरात यांचे गगनगिरी दही वापरून बनवूया चटपटीचे दही पकोडे। एका पॅन मध्ये 1 चमचा गगनगिरी घी आणि त्यात चनापीठ टाकून त्याला मंद आचेवर भाजून घेऊया। ग्राइंडर जार मध्ये अर्धा लिटर गगनगिरी दही आणि भाजलेले चनापीठ आवश्यकतेनुसार पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे। एका कढईमध्ये तेल टाकून 1 टेबलस्पून मेथी दाणा, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 5 हिरव्या मिरच्या, थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे। त्यात 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मीठ टाकून आधी बनवलेले दही मिक्स करून घ्यायचे आहे। एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून तेल, 4 ते 5 अखंड लाल मिरच्या, जिरे, थोडा लाल तिखट आणि कढीपत्ता टाकून तडका देऊन घेऊया। पकोडा बनवण्यासाठी 1 बाउल चिरलेले कांदे, 1 टेबलस्पून चनापीठ, रेड चिली पावडर, हळद, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करून घेऊया। त्यात 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकून त्याचे पकोडे बनवून फ्राय करायचे आहेत। तयार झालेले पकोडे कढीमध्ये टाकायचे आहेत आणि आपला चविष्ट असा कढी पकोडा तयार आहे।